हिंदू आणि एक्सप्रेस यांचं इंग्रजीतले बरेच मुद्दे मराठीत कसे आणायचे किंवा वाचायचं कसं याच्याविषयी बऱ्याच जणांना शंका असते आणि प्रीला सगळ्यात उपयुक्त हिंदू एक्सप्रेसमधले मुद्दे आहेत आणि त्याला बरोबर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, रिजनल पेपर सगळे जे आहेत ते. तर या सगळ्याचा विचार करून एक वर्षभरासाठी असं साधारणतः स्टुडंटसाठी काही करता आलं तर तसं एक बॅच प्लॅन केलेली आहे ज्याला हिंदू एक्सप्रेस बॅच असंच टायटल दिलेलं आहे. हिंदू आणि एक्सप्रेसची बॅच निर्माण करणार, डेली हिंदू जो पेपर आहे तो आणि डेली इंडियन एक्सप्रेस. ते इंडियन एक्सप्रेस आणि हिंदू याचं काय काय आपल्याला उपयुक्त आहे याचं साधारणतः दर शनिवारी किंवा शुक्रवारी शेड्यूल जसं ठरेल तशाप्रमाणे साधारणतः पण आठवड्यातले 2 तास त्याच्यावरची चर्चा, त्याच्यावरचे महत्त्वाचे मुद्दे, त्याच्या मटेरियल पण म्हणजे नोट्स पॉईंट फॉर्ममध्ये जे आहे प्री ओरिएंटेड किंवा मेन्स ओरिएंटेड असं साधारणतः या बॅचचं स्वरूप असेल. त्यामुळे या बॅचचं नावच आहे की हिंदू एक्सप्रेस बॅच. हिंदू आणि एक्सप्रेसचे मिळून बॅच जे आहे ते. आणि त्यामुळे लोकसत्ता म्हणजे मराठी पेपर, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ वगैरे ह्याची पण सगळ्याचा एक सारांश घेतला जाईल. कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हावा का कसा वाढावा याचा जे आहे मिंट सारखा पेपर समजा बिझनेस टाइम म्हणजे बाकीचे पेपर पण त्यात त्याच्यामध्ये घेतील. रिजनल ॲग्रोवन सारखा पेपर आहे. तर या सगळ्याचं मिळून एक व्यापक आकलन व्हावं स्टुडंटचं आणि पूर्वपरीक्षेला अडचण येऊ नये. कारण पूर्वपरीक्षेमध्ये मोठा हर्डल जो आहे ना तो क्रॉस व्हावा अशा याच्यासाठी 11 जानेवारीपासून ह्याच्यासाठी हिंदू आणि एक्सप्रेसची करंट अफेअर्ससाठीची ही बॅच सुरू होते आणि त्याचे बाकीचे डिटेल वर्षभर साधारणतः चालेल 11 जानेवारी ते 11 डिसेंबर. 26ला ज्यांना तयारी करायची आहे त्यांना पण तो उपयोग व्हावा. 25ला जे प्री देणार आहेत त्यांना पण फ्रेशली ज्यांना काम करायचं आहे त्यांच्यासाठी पण ते उपयुक्त असेल. त्यामुळं याचा हिंदू आणि एक्सप्रेसच्या बॅचचा ज्यांना फायदा वाटेल की याला आपल्याला करता येईल किंवा हे नक्की उपयोग पडेल याला तुम्ही जॉईन करू शकता. इथं दिलेल्या नंबरवर किंवा माझ्या नंबरवर आपल्या याच्यावर मार्गीच्या याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा.